नमस्ते विद्यार्थ्यांनी, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील 10 उदाहरणे पाहिली आहेत. म्हणजे 41 ते 50 हे उदाहरणे पाहिली आहेत. आज आपण 51 पासून पुढील उदाहरण पाहणार आहोत. चला तर पाहूया. 51 उदाहरणे. 7.3 तास प्रवास करून दुसऱ्या गावी 6:25 AM म्हणजे सकाळी पोहोचलो, तर आम्ही किती वाजता प्रवास सुरू केला होता, असा प्रश्न आहे. प्रश्न फार अवघड नाही, परंतु सोडवताना थोडी अडचण निर्माण होते. कारण या ठिकाणी दिलेला वेळ आहे, किती वेळ लागला तो, आणि किती वाजता पोहोचले ते घड्याळातील वेळ दिलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हे वेळ लागलेला वेळ किती आहे, प्रश्न क्रमांक 51 आहे. वेळ किती लागलेला आहे असं सांगितलं आपल्याला, तर पहा 7.3 तास म्हणजे याला आपण 7.25 तास म्हणतो, म्हणजेच 7 तास आणि 45 मिनिटे. इथपर्यंत लक्षात आलं. 7 तास 45 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे. मग 6:25 पोहोचलेलो आहोत, याचा अर्थ काय की एवढ्या तासानं अगोदर ते निघालेले आहेत, बरोबर. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर अगोदर यामधून 7 तास 45 मिनिट याच्यातून आपण पुढील वेळ वजा करूयात, 6 तास 25 मिनिट. बघा, जर इथं जर विचार केला तर इथं 0 आणि इथं 2 आणि इथं 1 तास 20 मिनिट. आता हे वजा केलं, हे काय केलं हे लक्षात येऊ द्या. काही जणांना हे लक्षातच येणार नाही, असं का केलं ते. तर ही वेळ म्हणजे रात्रीच्या 12 पर्यंतची वेळ. आपल्याला हे 12 पर्यंत 6 तास 25 मिनिट, 12 वाजल्यापासून, रात्रीच्या 12 पासून ते कधीपर्यंत, सकाळी 6:25 पर्यंतची वेळ आपण वजा केली. मग आपल्याला 1 तास 20 मिनिट म्हणजे 12च्या पूर्वी 1 तास 20 मिनिट हे निघालेले आहेत. म्हणजे काय, मग पुन्हा 12 मधून आपल्याला 1 वाजून किंवा 1 तास 20 मिनिट वजा करावं लागेल. आता हे लहान आहेत म्हणून इकडचं 11, हे झाले 60 मिनिट. मग 60 मधून 20 कमी केले तर 40 आणि इथं 10. पण हे कधीचे असतील, हे सकाळी पोचलेत म्हणजे हे रात्री, याला म्हणता येईल PM, म्हणजे रात्रीच्या 10:40 असा आपल्याला पर्याय पाहायला मिळतो का, तर आहे. पहा, पर्याय क्रमांक C मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक C. काही जणांना कसं वाटेल, काही जणांना हे थोडंसं अवघड म्हणजे लक्षात नाही आलं तर त्यांनी सरळ सरळ मागं सुद्धा जाऊ शकतात. बाळांनो, कसं जायचं, 12 पर्यंत 12:25 तुम्हाला 6 तास होतील आणि पाठीमागं जायचं. मग 1 तासानं मागल्या. जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीनं सोडू शकता. यानंतर पाहूया 52 क्रमांकाचं उदाहरण. माझ्या घड्याळात रात्रीचे 12:08 झालेले आहेत. 12:08 झालेले आहेत. घड्याळ 21 मिनिटाने पुढे आहे, तर नेमके किती वाजले. तर पहा, आपल्याला सांगितलेलं आहे घड्याळातील वेळ दिलेली आहे. किती वाजलेत घड्याळात, 12:08. पण घड्याळ 21 मिनिटाने पुढे, म्हणजे 21 मिनिटाने कमी वेळ झालेली असते, म्हणजे 12:08. हे इथं शब्द महत्वाचा आहे, रात्रीचे, बरं का. मग त्यातून आपल्याला 21 मिनिट वजा करावं लागेल, म्हणजे मिनिटांच्या खाली मिनिट घेऊयात 21. आणि मग आपल्याला इथं 8 कमी आहेत मिनिट म्हणून इकडचं 60 मिनिट घेतले. मग काय झाले, हे घेतलेले 60 आणि हे 8, 68. आता याच्यातून वजा करूयात. 8 मधून 1 कमी केले तर 7 आणि 6 मधून 2 कमी केले 47 इथं आलं. आणि इथं पाहूयात, इथं काही नाही तर 11ला 11 म्हणजे 11:47. हे रात्रीचे 12 वाजून हे होते. मग लक्षात घ्या, मग आता 11:47 कधीचे असतील, रात्रीचेच असणार ना, PMच. मग म्हणून पर्याय क्रमांक C हे आपलं उत्तर आहे.
यानंतर पाहूया 53 उदाहरण. काय उदाहरणामध्ये दिलेलं आहे पहा. तर उदाहरणामध्ये 2 4 8 3 9 27 4 16 64 आणि खाली आपल्याला काय ओळ येईल ते विचारलेलं आहे. तर पहा इथं विचार करूया. 2 चा वर्ग 4 आणि ह्या दोघांचा गुणाकार. हे बघा 4 2 8. इथं पहा 3 चा वर्ग 9 आणि 9 त्रिक 27. त्यानंतर 4 चा वर्ग 16 16 चौक 64. आता उभ्या ओळीचा विचार करताना 2 3 4 आपल्याला इथं काय येणार आहे 5. मग 5 चा वर्ग काय असेल 25 आणि या दोघांचा गुणाकार काय येणार आहे 25 गुणिले 5 125. मग ओळ काय येईल आपली. तर काय येणार आहे उत्तर 5 25 आणि 125. मग असं कुठं आहे पाहूयात पर्यायामध्ये. तर असं आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये दिसत आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 54 उदाहरण. 185% म्हणजे आहेत असं विचारलेलं आहे. तर पहा 185% पर्यायात पाहिलं तर आपल्याला पूर्णांक अपूर्णांकामध्ये आणि दशांश अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला 185% हे कसं लिहितात अपूर्णांकात सर्वांना माहित आहे. 185/100. आता एक तर तुम्हाला हे दशांश मध्ये करायचं असेल तर कसं करायला पाहिजे होतं हे बघा. 2 दशांश सर्केल 1.85 असं उत्तर आहे का पहा पर्यायामध्ये. तर नाही इथं दशांश मध्ये 0 दशांश चिन्ह आहे आणि इथं 18 आहे म्हणजे हे उत्तर नाही. हे 2 तर येणार नाहीत. म्हणजे पूर्णांक अपूर्णांकामध्ये याला करून बघूयात. तर याला संक्षिप्त रूप देता येतं बाळांनो. 5 न भाग जातो. 5 2 10 5 0 0 5 त्रिक 15 उरले 3 5 7 35 म्हणजे काय आलेलं आहे 37/20. आणि आता याला आपण पूर्णांक अपूर्णांकात बनवूया. 20 1 20 उरले किती 17 आणि छेदस्थानी 20 म्हणजे 1.17/20. असं कुठं आहे 1.17/20. तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 55 उदाहरण. काय उदाहरण पहा. सोबतच्या आकृतीमध्ये कोणांची संख्या मोजा. आता या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि आपल्याला कोणांची संख्या मोजायला सांगितलेली आहे. तर तुम्हाला याच्यासाठी मी शिष्यवृत्तीमध्ये एक आकृत्यांचे पृथक्करणमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. कोण मोजणे रेषाखंड मोजणे या सगळ्या बाबींचा विचार करा आणि तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणार नाही. तर पहा इथं पण सांगतो फक्त हे कोणाच्या बाबतीत विसरू नका अजिबात. अशाच प्रकारे एकाच शिरोबिंदूपासून जर किरण निघालेले असतील आणि अनेक कोण तयार झालेले असतील. काय म्हटलं मी एकच शिरोबिंदू म्हणजे हा इथं शिरोबिंदू आहे तिथून हे किरण निघालेले आहेत. तर ह्या किरणांच्या मधल्या भागाला अंतर्भागाला क्रमांक द्या. 1 2 3 4. लक्षात आलं. अंतर्भागाला क्रमांक द्यायचे आणि कोणांची संख्या काढताना एकूण कोणांची संख्या काढताना या सर्वांची बेरीज करायची. या सर्वांची बेरीज म्हणजे काय हे 1 + 2 + 3 + 4 1 + 2 + 3 + 4 यांची जर बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. मग किती आहेत कोणत्या ठिकाणी 10. असं कुठं आहे पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. अतिशय सोपं उदाहरण आहे. फक्त अंतर्भागाला क्रमांक टाकायचे आणि त्यांची बेरीज करायची. यानंतरचं उदाहरण आहे 56 उदाहरण. एका दुकानदाराने ₹52.50 म्हणजे 52.5 रुपयाला 30 या दराने पेन खरेदी केले आणि 126 रुपयाला 5 डझन या दराने विकले तर प्रति नग नफा आहे. प्रति नग म्हणजे प्रत्येक पेनचा नफा विचारलेला आहे. तर पहा लक्षात घ्या हे ₹52.50 पैशाला किती नग आहेत 30 म्हणजे एक पेनची अगोदर आपण खरेदी किंमत काढूया. खरेदी तर कधी पण एका वस्तूची किंमत काढताना दिलेल्या
रुपयाला वस्तूनं भागावं लागतं. म्हणजे 52.50 रुपये भागिले वस्तूंची संख्या किती आहे? 30. बरोबर. आपण हे रुपयाचं पैशामध्ये जर रूपांतर केलं, हे रुपये आहेत, त्याचं पैसे जर केले तर किती होतील? 5250 पैसे, ते रुपये होते. आता पैसे 100 न गुणलं भागिले 30. शून्य कटवले, शून्य कटवले, 3 1 3, 3 1 3, उरले किती रे? 2. 3 7 21, उरले किती? 1. 3 5 15. म्हणजे 175 पैसे ही एक पेनची खरेदी किंमत. आणि हेच जर रुपयात लिहायचं झालं तर 100 न भागावं लागेल. म्हणजे 1.75 रुपये असं येईल. हे बघा, आलं लक्षात? पेनची खरेदी. आता एक पेनची विक्री काढूया, म्हणजे आपल्याला नफा काढता येईल. विक्री काढताना काय करावं लागेल? रुपये कितीला विकलेले आहेत? 126 रुपयाला. पण किती पेन? 5 डझन म्हटलंय. डझन, एका डझनामध्ये 12, 5 डझन म्हणजे 60. आता हे पण कशात आहे? रुपयामध्ये. यांना पण पैशामध्ये करू. 126 रुपये म्हणजे त्याच्यावरती 2 शून्य येतील. 12,600 पैसे झाले. आणि या पैशाला आपण 60 न भागूयात. तर 60, इथलं 0 0 कटवलं, 6 1 6, 6 2 12, त्यानंतर 6 1 6 आणि 0, म्हणजे काय आलं? 210 पैसे. बरोबर. 210 पैशाला आपण रुपयामध्ये कसं देऊ शकतो? 2.10 रुपये. मग आपल्याला काय काढायचंय? नफा काढायचा आहे. मग पैशामध्ये काढायचं असेल तर हे पैसे, हे पहा पैसे आहेत. मग आपण 210 नफा बरोबर काय सूत्र आपलं? विक्री वजा खरेदी. विक्री आहे 210, त्यामधून खरेदी 175 वजा केले तर काय राहणार आहे? 5, त्यानंतर 8 8 किती? 3 1 0, म्हणजे 35 पैसे नफा होईल. आलं लक्षात? असं पर्यायामध्ये कुठं आहे? तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. यानंतर पाहूया 57वा प्रश्न. काय आहे पहा. सोबतच्या आकृतीत प्रत्येक चौरसा 4 चौरस मीटर क्षेत्रफळाचा आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? आता या ठिकाणी प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ काय आहे? 4 चौरस मीटर. म्हणजे त्या प्रत्येक चौरसाची बाजू बघा, क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे क्षेत्रफळ? प्रत्येक चौरसाचा एका चौरसाचं दिलेलं आहे 4 चौरस मीटर दिलेलं आहे. म्हणून आपल्याला त्या चौरसाची बाजू, प्रत्येक चौरसाची बाजू कशी काढता येईल? तर पहा, 4 हा कशाचा वर्ग आहे? कारण चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. तर चौरसाची बाजू 4 हा कशाचा वर्ग आहे? 2. म्हणून 2 मीटर बाजू आली प्रत्येक चौरसाची. काय बाजू आली? 2 मीटर. आता आपण हे चौरस, आता तुम्हाला माहिती आहे परिमिती म्हणजे त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाह्य बाजूंच्या लांबींची बेरीज असते. सर्व बाह्य बाजूंच्या लांबीची बेरीज. मग आपण पाहूयात, इथून सुरुवात करूयात. तर आता प्रत्येक बाजूचं 2 आहे. आपण सरळ सरळ 1 मोजू आणि त्यानंतर त्याची दुप्पट करूयात. पहा, कुठून सुरुवात करूयात? इथून. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. लक्षात आलं? आणखी एकदा बघूया. कुठून सुरुवात करायची? एक बाजू धरायची, अंतर्भागातल्या नाहीत धरायच्या. नीट बघा. 1 इथून सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. त्यानंतर ही नाही धरायची. 16 17 18 19. आता इथून 20 21 22 23 24 हे नाही धरायची मध्ये. 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 46 आणि 48. किती बाजू आल्या? 48. नीट पहा मग. चौरसाची नाही तर आकृतीची आता परिमिती बरोबर. बघा,
किती आलेत 48, पण हे भाग 48 आले. प्रत्येक भागाची प्रत्येक बाजूची लांबी 2 मीटरची आहे म्हणून 2 ने गुणूयात. 48 गुणिले 2 96 मीटर ही त्या आकृतीची परिमिती आली. इथं बघा 48 पण आहे आणि 96 पण आहे, पण आपलं उत्तर काय येणार आहे 96. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 58 प्रश्न. 12:45 तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोन असेल असं विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 58. हे पहा 12:45 म्हटलंय, तर तुम्हाला घड्याळ माहीत आहे. हे 12, इथं 6, हे 3 आणि इथं 9. 12 वाजून म्हटलंय म्हणजे 12च्या पुढं काट आहे 45 मिनिट. हे पहा 12च्या पुढं काट आहे आणि 45 मिनिट म्हणल्यावर मिनिट काटा 9 वर असणार आहे. मग याच्यामध्ये कोणता कोन असेल रे, तर नक्कीच विशाल कोन असणार आहे. कोणता कोन असणार आहे, विशाल कोन. मग आता पर्यायामध्ये पाहूया विशाल कोन आहे का, तर पहा कारण 90 पेक्षा जर हा तास काटा जर इथं बरोबर 12वर असला असता तर 90चा झाला असता कोन. विशाल कोन या ठिकाणी पर्याय दिसत नाही म्हणून घाबरायचं नाही. लक्षात घ्या, इथं कधी पण लक्षात घ्या की समकोन हे अतिशय महत्वाचं. समकोन म्हटलं की तो झाला काटकोन. कोणता कोन झाला समकोन म्हटल्यानंतर, काटकोन. त्यानंतर शून्य कोन आपल्याला सर्वांना माहित आहे. आता न्यून, न्यून म्हणजे लहान, न्यून कोन म्हणजे तो झाला लघु कोन, लघु कोन. आणि अधिक कोन, अधिक कोन म्हणजे तो झाला विशाल कोन. या ठिकाणी आपल्याला विशाल कोन नाही लिहिलेलं परंतु अधिक कोन हे नाव लिहिलेलं आहे म्हणून उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक ए. यानंतर आपण पाहूयात 59वा प्रश्न. पोलादाचा एक घन ज्याचे घनफळ 3375 घन सेंटीमीटर आहे, तो वितळून एकसारखे 125 घन तयार करण्यात येतात, तर प्रत्येक लहान घनाच्या बाजूची लांबी आहे. म्हणून आपल्याला एक मोठा घन दिलेला आहे. 59वा प्रश्न आहे की नाही, पोलादाचा असू द्या अथवा कशाचाही असू द्या, मोठा घन आहे आणि त्याचे घनफळ किती आहे, मोठा घन, त्या घनाचे घनफळ आपल्याला त्यांनी उदाहरणामध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, तर 3375 घन सेमी. सेंटीमीटरचा घन असं लिहिलं तरी त्याचं वाचन घन सेमी करतात. आता त्यापासून काय केले, तो हा मोठा घन आहे, हा घन वितळवून 125 घन तयार केले म्हणजे तयार होणाऱ्या लहान घनाचे घनफळ. बघा आता एक किती घन आहेत, 125 तयार केलेत. मग 3375 ला 125 न आपल्याला भागावं लागणार आहे. मग भागूयात. 25 न भाग जातो, 25 पाचा 125, 25 एक 25, 25 आणि किती 33 8 87 झाले. 25 बघा नंतर 25 87 झाले. 25 त्रिक 75 उरले 12 आणि 125 झाले. 25 पाचा 125. आता 5 न भाग जाईल अजून. 5 एक 5, 5 दुने 10 उरले किती 3, 5 7 35 म्हणजे काय आलं 27 सेंटीमीटरचा घन. म्हणजे लहान घनाचं जे तयार झालेलं आहे त्याचं किती घनफळ आलं, तर 27 घन सेमी. मग आपल्याला विचारलंय का लहान घनाचं, तर त्या घनाची बाजू. मग आता लहान घनाची बाजू, घनाचे घनफळचं सूत्र काय बाळांनो, घनाचे घनफळ
बरोबर बाजूचा घन असतो. बरोबर, इथं आपल्याला घनाचं घनफळ माहीत आहे 27 बरोबर बाजूचा घन. मग आपल्याला हे पण घनाच्या स्वरूपात लिहावी लागेल. संख्या 3चा घन आहे 27 बरोबर बाजूचा घन. घन आणि घन कॅन्सल केलं म्हणून काय आलं, बाजू बरोबर 3 सेंटीमीटर. आणि असं कुठं आहे 3 सेंटीमीटर बघा, तर पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला दिसतंय, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा गणिताचा प्रश्न 60वा प्रश्न आहे. शेजारील आकृतीत रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे, त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर बघा 60वा प्रश्न आहे तो. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आकृतीचे समान भाग करायचे. इथंच आपण भाग करूयात. हे पहा मी या ठिकाणी अशी जोडून घेतो. ही एकच सलग आकृती झाली असं बघा. हे पूर्ण हा भाग जोडून घेतला असा. लक्षात आलं तुमच्या आता. हे बघा आता डार्क केलाय मी हा भाग. त्याच्यामुळे 3 भाग झाले. हा एक मोठा असणारा हा एक भाग, हा वरचा 2 आणि हा 3 भाग देऊ. आता मग भाग 1चे क्षेत्रफळ काढू आपण. 1 भाग 1चे क्षेत्रफळ कसं काढणार, आयताकृती भाग आहे पहा. त्याची लांबी किती आहे, तर इथं आपल्याला दिलेली आहे 28 आणि ही रुंदी 3 म्हणजे 28 गुणिले 3 बरोबर 28 त्रिक 84 क्षेत्रफळ काढलंय म्हणून चौरस सेमी. हेच कसं लिहितात तुम्हाला माहित आहे, सेमीचा वर्ग असंही लिहिलं जातं. बरोबर, आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या 2 भागाचं काढावं लागेल. भाग 2चे. आता भाग 2चे क्षेत्रफळ, त्याची लांबी आता इथं पहा, लांबी रुंदी लक्षात घ्यावी लागेल. ही टोटल लांबी किती आहे 6. हे वरचा भाग, त्यातलं हे खालचं 3 दिलंय म्हणजे हे पण 3च आहे. हे राहिलं किती, मग 3च राहिलेलं आहे. हे पण हे 3. मग आयत तयार झाला. बरोबर, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयत लांबी 5 आणि रुंदी 3 बरोबर 5 त्रिक 15 चौरस सेमी. आणि आता हा भाग सुद्धा पाहिला तर आपल्याला लक्षात येईल, हे पण 3 आहे आणि हे 5 आहे. मग भाग 3चे क्षेत्रफळ, भाग 3चे क्षेत्रफळ बरोबर लांबी 5च आहे आणि रुंदी 3च आहे म्हणजे 5 गुणिले 3 बरोबर 15 चौरस सेमी. आणि एकूण आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं म्हणजे आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागेल. 5 आणि 5 10 आणि 4 14 ला 4 हातचाला 1 3 आणि 4 हात आलेला आहे 3 आणि हे 8 11 चौरस सेमी. हे पूर्ण बघा 114 आलेलं आहे. 114 चौरस सेमी हे पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ, हे पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ आलेलं आहे. मग पहा असा पर्याय आहे का आपल्याकडं दिलेला 114 चौरस सेमी काय आणि सेंटीमीटरचा वर्ग काय एकच. असा पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने आज आपण शब्दतरंग प्रकाशनच्या 2024च्या प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील सर्व गणितांच्या उदाहरणांचं स्पष्टीकरण पाहिलं असेल. काळजीपूर्वक पहा, नक्की फायदा होणार म्हणजे होणार. धन्यवाद.